भाग्यवती सविता मंगशे एक एक जणी उभा आहे ना, एक एक जणी. मगाशी आपली चर्चा जरा अर्धवट राहिली. आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा मी आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना हीच आहे की त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य लाभावं आणि ते जे काम करतायत त्याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी. बरोबर आहे. आता आपलं गावी दत्तक घेणार आहेत, ते सांगणार तेच आहेत. आपल्यापैकी अनेकांकडे मोबाईल असतील. मोबाईलवरती काही संदेश वगैरे आलाय का? आज येईल घराचे याचा आज येणार. मोबाईलवरती काही संदेश आलाय का कोणाच्या? बँकेकडनं काही बघा बघा येईल. आपल्यासाठी आवर्जून दरेकर साहेबांनी सहसा माणूस काय करतो वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आपल्या कुटुंबियांबरोबर किंवा आपले जे मित्रपरिवार आहेत त्यांच्याबरोबर साजरा करतो. आणि मुंबईत राहणारे प्रवीण दरेकर साहेब हे आज आवर्जून त्यांच्या पत्नी आणि चिरंजीवांसकट आज आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार आहेत, कारण ते आज आपल्यापर्यंत आले. ही भावना किती महत्वाची आहे आपण विचार करू शकता. आणि त्यांनी हे केल्यामुळे इतर नेतेगण जे आहेत ते देखील अशा पद्धतीने अनुकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील. त्यामुळे त्याबद्दल देखील मी आदरणीय दरेकर साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण करून दिलाय, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आपली मगाची चर्चा जी चालू होती आणि आता जे निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाच्या माध्यमातून जे कामं आपण सांगितली आहेत त्यातल्या बऱ्याच विषयांच्या बाबतीत आपले लाडके आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संवेदनशीलपणे याच्या आधी कधी इतिहासात या प्रकारचं नुकसान झालं नव्हतं त्याचा पूर्ण आढावा घेऊन आदरणीय देवेंद्रजींनी प्रत्येक विषयाला संवेदनशीलपणे हात लावून विचार करून मोठ्या प्रमाणामध्ये मदत जाहीर केली आहे. जे काही निकष आहेत देशभर जे निकष पाळले जातात NDRF SDRFचे त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आणि त्यामुळे माझा अंदाज असा आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून केंद्रातल्या मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून येणारी जी मदत आहे ती 1000 कोटीपेक्षा जास्त येणार आहे. नुकसान खूप मोठं झालंय, तुम्हाला आता लगेच ते जाणवणार नाही, परंतु आपल्याला या 1000 कोटीच्या माध्यमातून निश्चितपणे मोठा दिलासा मिळणार आहे. याच्या पलीकडे पायाभूत सुविधांसाठी देवेंद्रजीने 10,000 कोटी देण्याच्या बद्दलचं देखील आवर्जून सांगितलेलं आहे. थोडा वेळ लागेल, परंतु आपल्याला निश्चितपणे या अडचणीच्या काळामध्ये आपलं सरकार, आपले देवाभाऊ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे कृतीमधनं दिसणार आहे. बोलायला काय कोणी काही बोलेल, परंतु प्रत्यक्षात आपल्या खात्यावरती जेव्हा पैसे येतात आपल्याला आधार देणारी एखादी गोष्ट घडते तर त्याला मग आपण कृती म्हणतो आणि ते घडताना निश्चित दिसेल. मी जास्त लांबलचक बोलणार नाही, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे की ज्यांचं अतीव नुकसान झालंय आपल्या गावातले, आपल्या तालुक्यातले, शेजारच्या भूममधले आणि इतर आपल्या 6 तालुक्यामध्ये असे अनेक कुटुंब आहेत ज्यांची फळबागच पूर्ण नेस्तनाबूत झाली आहे, एकदम आडवी झाली आहे. असे अनेक कुटुंब आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, जे सरकार पूर्णतः भरू शकत नाही. असे कुटुंब आहेत, यांची यादी करण्याचे निर्देश सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात, त्यांनी संबंधित तहसीलदारांना दिल्यात आणि आपण प्रत्येक तालुक्यामधल्या याद्या काढणार आहोत. कोणाचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय, सगळ्यात जास्त फळबागेच्या माध्यमातून नुकसान कोणाचं झालंय, जमीन खरडून गेली म्हणून नुकसान कोणाचं झालंय, पशुधन दगावलं म्हणून कोणाचं नुकसान झालंय, घराची खूप पडझड झाली
म्हणून खूप जास्त नुकसान कोणाचं झालंय, किंवा आता एका ताईने सांगितलं की त्यांचं खताचं दुकान होतं, 25 लाखाचं नुकसान झालं. हे नुकसान सरकार एकटं काही भरू शकणार नाहीये. त्यामुळे आपण ठरवलंय की आपलं आई तुळजाभवानी मंदिरचं जे संस्थान आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळे लाखो करोडो जे भक्त आहेत त्यांना आपण सांगणार आहोत की आपल्या म्हणजे अडचणीमध्ये आलेला एक भक्त आहे आणि त्याच्या मदतीसाठी तुम्ही सर्वांनी यायचं. मी काय म्हटलं लक्षात आलं? आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने आपली माहिती जी आहे ती आम्ही उपलब्ध करून देणार आहोत की हे कुटुंब आहे आणि अशा अशा अडचणीत आहे, सरकारने एवढी एवढी मदत केली आहे, तरी देखील त्यांना अधिक मदतीची गरज आहे आणि मग तुम्ही सर्व मिळून मदत करा. जेव्हा 100 लोक 10,000 रुपये देतात 1000 रुपये होतात, आणि 100 लोकांच्या ठिकाणी जेव्हा 1000 लोक 10,000 रुपये देतात 10,000 होतात. तर आपला विचार हाच आहे की आईचे भक्त जे आहेत त्यांनी आपल्या अडचणीत आलेल्या इतर भक्तांना मदत करावी. सरकार तर मदत करते, देवाभाऊ तर आपल्याला मदत करतायत. 32,000 कोटी रुपये आपल्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या हे आपत्तीग्रस्त पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून त्यांनी जाहीर केलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतोय. आधी आम्ही आलो होतो महाजन साहेबांबरोबर, आपल्यापैकी काही जणांची भेट झाली होती, आठवतं? तर आपल्याला एका रस्त्याचा शब्द महाजन साहेबांनी दिला होता. 20-20 लाखाचे 2 एस्टिमेट केलेले आहेत आणि प्राधान्याने तो विषय आपण घेऊ, कारण शब्द महाजन साहेबांनी स्वतः दिलेला आहे. आज दरेकर साहेब आपल्याला अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये बोलतील, पण मला इतकंच आपल्याला सांगायचंय की तुम्ही बिलकुल एकटे नाही आहात. मोठ्या प्रमाणामध्ये आपलं ठरलं ना, मी तेच सांगतोय. नाही बिलकुल आपलं ठरलंय प्राधान्याने. आणि आपण ग्रामसभा कधी घेणार? ग्रामसभा ताई, ग्रामसभा कधी आहे तुमची? उद्या. आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना दिल्यात. ग्रामसभा कशासाठी आहे? तर 2 कामांसाठी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं काम म्हणजे गावातल्या पायाभूत सुविधा, कुठला रस्ता किंवा कुठला डीपी किंवा शाळेचा विषय, आरोग्य सेवेचा विषय पहिला कुठला घ्यायचा आहे, दुसरा कुठला, तिसरा कुठला, ग्रामसभेच्या माध्यमातून तुम्ही क्रम ठरवायचा आहे. शासनाकडनं पैसे आल्यानंतर पहिलं काय करायचंय? मग तो तिकडचा रस्ता घ्यायचा आहे का शाळेचा विषय घ्यायचा आहे का काय घ्यायचं तुम्ही ठरवा. यादी ग्रामसभेतनं आपल्याला पाहिजे. आणि दुसरं काय सांगितलंय आपण? ग्रामसभेमध्ये जाहीर वाचन, प्रत्येकाचं नाव घ्यायचं. आपले साधारण 200 किती आहेत? पण आपले घटक आहेत, आपले कुटुंब म्हणायचं का? 253 पूरबाधित कुटुंब आहेत. प्रत्येकाचं नाव घेऊन त्या कुटुंबाचं नेमकं नुकसान काय झालंय याचं जाहीर वाचन करायचंय. म्हणजे समजा तुमचं क्षेत्र कमी लागलं असेल किंवा बागायती असताना जिरायती सांगितलं असेल तर ते स्वाभाविकपणे आपल्याला दुरुस्त करून घ्यायचंय. घर कोणाचं नुकसान झालंय ते व्यवस्थित आलंय का बघा, फळबागेचं नुकसान आलंय का बघा, कोणाची जमीन खरडून गेलीये ती व्यवस्थित आली आहे का बघा, क्षेत्र नीट आहे का बघा, तुमचं कोणाचं तुम्ही ड्रिपचं सांगितलं, पंपचं सांगितलं, काही वाहून गेलं असेल तर तो विषय पण त्याच्यात येणं गरजेचं आहे. पंचनामा म्हणजे आपल्यासाठी पुरावा आहे. उद्या जेव्हा आपण मदत मागायला जातो किंवा शासनाकडे जेव्हा मदतीसाठी फाईल जाते तेव्हा तो पुरावा तिथे पाहिजे की या कुटुंबाचं हे नुकसान झालंय. पशुधनाचा विषय असेल, हे सर्व मुद्दे मी परत एकदा का सांगतोय? कारण पुरावा महत्वाचा आहे. उद्या त्या पंचनाम्यामध्ये जर आपलं काही माहिती नसेल व्यवस्थित, दुरुस्त करून घ्या. कारण आपल्याला येणारी मदत, अनुदान जे काही पुढे मिळणार आहे ते त्या पद्धतीने मिळणार आहे. शेवटचा मुद्दा हा आहे की इथे तर सोयाबीनचं क्षेत्र असेल ना का नाही? ऊसच आहे सगळा? थोडंसं आहे, म्हणजे पीक विम्याचा तुमचा काही संबंध नाही. ज्यांचा संबंध असेल त्यांना मला सांगायचंय की प्रशासन व्यवस्थित पीक कापणी प्रयोग करते आणि माझी अपेक्षा अशी आहे की हेक्टरी साधारण 30,000 रुपये तरी आपल्याला पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून पीक विम्याची नुकसान भरपाई म्हणून मिळेल. 30% असे लोक आहेत ज्यांनी पीक विमा काढलाच नाही, हप्ताच भरला नाही. त्या बाबतीमध्ये देखील सरकार निश्चितपणे संवेदनशीलपणे विचार करेल याची मला खात्री आहे आणि तो विषय पुढच्या टप्प्यात आपण आदरणीय देवेंद्रजींपर्यंत नेऊया. मुद्दा इतकाच आहे, परत तिसऱ्यांदा मी रिपीट करतो की तुम्ही एकटे नाही आहात. आज दरेकर साहेब इथे आले, त्याच्यातनं काय भावना व्यक्त झाली की तुम्ही एकटे नाही आहात. ते काल आदरणीय देवेंद्रजींना सांगून आलेत
की मी धाराशिवला जातोय, परांड्यात जातोय, आपल्या गावात येतोय आणि वाढदिवस इथे साजरा करतोय. त्यामुळे तुम्ही बिलकुल एकटे नाही आहात. हक्काने कधी तुम्ही आम्हाला सांगा. जे काही आता शब्द दिलेत, शासकीय मदतीच्या पलीकडे जाऊन खूप जास्त नुकसान झालेले जे कुटुंब आहेत त्यांना आपण वेगळी मदत उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की सर्वांच्या सहकार्याने तो प्रयत्न यशस्वी होईल. अधिक न बोलता परत एकदा मी आदरणीय दरेकर साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ते आज इथपर्यंत आले आणि ते जे काही पुढे सांगणार आहेत त्याबद्दल ॲडव्हान्समध्येच मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना देखील मी जरी अडचण असली, कितीही त्रास असला तरी ताकदीने आपण पुढे जाणारे लोक आहोत. शेतकरी कुटुंबातले आपण आहात. आपल्या हातात काहीच नसतं. निसर्ग कधी काही करतो. कधी दुष्काळ असतो, कधी पूर असतो, कधी अतिवृष्टी असते, कधी अजून काही असतं. पण अतिशय ताकदीने आपण पुढे जाता आणि आपल्या साथीला अगदी आपल्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्याचं काम आपलं महायुती सरकार करतंय. आदरणीय देवेंद्रजी करतायत. हा विश्वास आपल्याला परत एकदा मी देतो आणि मी थांबतो. खूप शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद. वाघे गव्हाण या गावावर जे भीषण संकट आलं, त्या संकटग्रस्तांना भेटण्यासाठी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं आपल्याला उमेद देण्याची आवश्यकता आहे. ती उमेद आणि तो धीर देण्यासाठी असा होत असलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, ज्यांनी विधिमंडळामध्ये माझ्यासोबत काम केलं ते सुरजेत ठाकूर साहेब, माजी मंत्री, विद्यमान आमदार राणा जगजित सिंग दादा, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, गणेश खरसुडे, धनाजी गायकवाड, सुखदेव टोनपे, विकास कुलकर्णी, खरसडे, सरपंच लताताई जगताप, शिवाजी लुंगसे, उपसरपंच, महसूल, कृषी, पंचायत समिती आदी सर्व अधिकारी, गटविकास अधिकारी आणि मोठ्या संख्येनं एका आत्मविश्वासानं पुन्हा आपल्याला आपला संसार उभा करायचा आहे असे उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन की माझ्या मनामध्ये आलं जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली, विशेषतः आपल्या परिसरात, आणि एक भयानक अशा प्रकारचं कधी नव्हे एवढं संकट बळीराजावर त्या ठिकाणी कोसळलं. आणि मग अशा वेळेला आज वाढदिवस होता. त्या ठिकाणी वाढदिवस होत असताना आपण केवळ हारतुरे घेण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जे त्या ठिकाणी पूरग्रस्त आहेत त्यांना भेटावं, त्यांची सुखदुःख समजून घ्यावी आणि त्या ठिकाणी त्यांना छोटंसं वाटप करून, मी आज जे काय तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल होणार नाही, परंतु जो मगाशी आमच्या एका मित्राने अपेक्षा व्यक्त केली की आमच्या पाठीशी कोणतरी आहे, आणि मग दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि सरकार आपल्या सोबत आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आवर्जून मी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून आज काही 254 जणांची नावं होती. मी धाराशिवच्या कलेक्टरना फोन केला आणि म्हटलं की मला यावेळेला वाढदिवस कुठल्या तरी गावात शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी साजरा करायचा, कारण आज तो अडचणीत आहे.
तो आज त्या ठिकाणी आशाळभूत नजरेनं माझ्या भविष्याचं काय होणार या चिंतेमध्ये आहे. आणि मग जर त्याच्याकडे गेलो, बोललो, त्याला विश्वास दिला, तर निश्चितपणे शेवटी तुमचा आत्मविश्वास महत्वाचा आहे. आणि मगाशी आमच्या सुरजितने सांगितलं, खरं आहे की इथला माणूस हा धाडसानं उभा राहणार आहे. आणि म्हणून आज आवर्जून या ठिकाणी ब्लँकेट असेल, सतरंजी चादर, साडी, दिवाळीचा फराळ खास करून, आणि दिवापणती. म्हणजे आता तर काही लोकांच्या घरात अशी परिस्थिती असेल की घरात काहीच राहिलं नसेल. आणि मग या दिवाळी करता त्या ठिकाणी आपल्या सोबत आम्ही आहोत. तुम्हाला जरी दुःख असलं तरी पुन्हा नव्या उमेदीनं आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे, या भावनेतनं आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलो. आणि आपणही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मी मगाशी जाऊन पाहणी केली, काही घराच्या घर पाण्याखाली गेले. त्या बंधाऱ्याच्या इकडे गेलो तर त्या बंधाऱ्याच्या भिंतीपर्यंतची जवळपास अर्धी जमीनच गायब झालेली आहे. आणि त्याच्यामुळं दुर्दैव कसं आहे बघा, की खरं म्हणजे आपण सुका दुष्काळ इकडे असायचं, पाण्याची आपण अपेक्षा करायचो, परंतु आज ओल्या दुष्काळाला आपल्याला सामोरं जावं लागतंय. मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगेन की कोणी राजकारणी लोकांनी काही टीका करू द्या, परंतु आलेलं संकट कसं त्या ठिकाणी त्याच्यावर मात करायची याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एवढा संवेदनशील माणूस मी माझ्या आयुष्यात राजकीय नेता बघितला नाही. तेव्हा दादा पूर आला होता, राणा दादा, सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यावेळेला एक पॅकेज दिलं होतं, ते एक ऐतिहासिक पॅकेज म्हणून त्याची नोंद झाली. सांगलीचा महापूर ही अत्यंत भयानक होता. आणि आज आपण या ठिकाणी हे जे संकट आलंय आपल्या माहितीसाठी म्हणून, कारण शेवटी सरकारला शिव्या द्यायला सोप्या असतात, त्याला काहीच लागत नाही, एक कोणतरी असतो. परंतु सरकार किती संवेदनशील आहे की 31,628 कोटी रुपयाचं कधी नव्हे महाराष्ट्रात एवढं पॅकेज या आपल्या पूरग्रस्तांसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मगाशी त्या ठिकाणी आमच्या दादांनी उल्लेख केला, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सरकारनं दिलेल्या आहेत. मृतांच्या कुटुंबांना आपण 4 लाख प्रत्येकी देतो. जखमी व्यक्तींना 74,000 रुपये ते 2.5 लाखापर्यंतची जाहीर झालेला आहे. घरगुती भांडे वस्तूंचं नुकसान असेल तर 5,000 रुपये प्रति कुटुंब त्या ठिकाणी देतोय. कपडे वस्तूंचं नुकसान झालं असेल तर 5,000. दुकानदार टपरीधारक 50,000 रुपये. डोंगरी भागात पडझड नष्ट पक्क्या घरांना 1,20,000 रुपये. डोंगरी भागात पडझड नष्ट कच्च्या घरांना 1,30,000 रुपये. अंशतः पडझड झाली असेल 6,500 रुपये. झोपड्या 8,000 रुपये. जनावरांचे गोटे 3,000 रुपये. दुधाळ जनावरे 37,500 रुपये. ओढकाम करणारी जनावरे 32,000 रुपये. कुक्कुट पालन करणाऱ्यांना 100 रुपये. आणि एनडीआरएफचे निकष त्या ठिकाणी 2 हेक्टरचे असायचे, परंतु आता आपण 3 हेक्टर हे निकषापेक्षा अधिकची मदत करतोय. आणि मगाशी दादा जो आपण उल्लेख केला की 10,000 कोटी हे अतिरिक्त या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी मगाशी मी पाहणी करत होतो, त्यावेळेला खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोखीने आणि मनरेगा अंतर्गत 3 लाख रुपये प्रति हेक्टर खचलेली किंवा बाधित विहीर असेल तर 30,000 रुपये अशा प्रकारचे त्या ठिकाणी सरकारनं जाहीर केलेलं आहे. तातडीच्या मदतीसाठी 1,500 कोटी रुपये डीपीडीसीत राखीव केलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी 48,000 रुपये प्रति हेक्टर आणि पीक विमा इथे जरी जास्त लागू नसला तरी बाकीच्या विभागात 5,000 कोटी. दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिल माफ आधीच आहे, शाळा कॉलेजात फी माफी,
परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे. मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख जाणीवपूर्वक केला की सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीचा या ठिकाणी विचार करते आणि त्याच्यामुळे आपण चिंता करायचं कारण नाही. हे सरकार ताकदीनं आपल्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहणार आहे. सरकार काय नफा कमावणारी कंपनी नाही. त्याच्यामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती काय, सरकारकडे काय, सरकार लोकांसाठी आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी सांगितलंय शेवटचा शेतकरी समाधान होईपर्यंत हे सरकार आपल्या पाठीशी उभं राहणार आहे. मी येताना राणादादा आज इकडे येणार म्हणजे मी प्रतिवर्षी मुख्यमंत्र्यांकडे सकाळी जातो आशीर्वाद घ्यायला. काल मी त्यांच्याकडे गेलो कारण माझं ठरलं होतं 13 तारखेला कुठल्या तरी शेतकऱ्याच्या बांधावर जायचंय आणि मग कालच मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की साहेब मी 13 तारखेला मुंबईत नाहीये. तर मला म्हटलं कुठे जाणार आहेस? म्हटलं शेतकऱ्याच्या बांधावर कुठल्या तरी गावात जाऊन त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करणार आहे. तर तेव्हा त्यांना सांगितलं मी धाराशिव जिल्ह्यात जातोय, आमच्या परांडा तालुक्यात जातोय आणि तुमच्या वाघे गव्हाण गावात येतोय. माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून आलोय आणि त्याच्यामुळे आपली अपेक्षा आहे आपलं गाव दत्तक घ्यावं. काही चिंता करायचं कारण नाही. आपण पूर्णपणे आपल्या गावाला जे जे लागेल ते तुमच्या गावाचा दूत म्हणून, आता शब्द दत्तक आहे पण मी तुमचा सेवक म्हणून सरकार दरबारी पण आपण घेऊ मदत आणि मी माझ्या ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहू हा विश्वास या ठिकाणी देतो. म्हणून मी आज माझी पत्नी कधीच कुठल्या कार्यक्रमाला जात नाही, माझा मुलगाही कधी जात नाही, पण म्हटलं असा कार्यक्रम एक कौटुंबिक आहे, आज शेतकऱ्यांप्रती संवेदना आहेत म्हणून आम्ही सहकुटुंब या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलोय. सविता मुंगशे, सौभाग्यवती सविता मुंगशे. एक एक जणी उभा आहे ना. एक एक जणी. एकाच किट मध्ये हो. साडी आहे. पिशवी बघतो ना, पिशवीत काय नसायचं आणि मला शिवाय हे फटाके फराळ आहे आणि हे ब्लँकेट हे पिशवीत टाकून द्या. हे पिशवीत टाकून द्या. माननीय श्री सिद्धेश्वर भास्कर जगताप. सिद्धेश्वर भास्कर जगताप या